झी 24 तास एक पाऊल पुढे। केदार शिंदेच्या खो खो सिनेमाला मल्टीप्लेक्स मिळालाय, त्याशिवाय प्राईम टाईमही मिळणार आहे। दादरच्या चित्रा थिएटरनं खो खोला प्राईम टाईमचे खेळ देऊ केलेले आहेत। झी मीडियानं याबाबतचं वृत्त सर्वप्रथम दाखवलं होतं। झी मीडियाच्या या बातमीनंतर खो खोला प्राईम टाईम मिळाला। आता चित्रा टॉकीजमध्ये रणबीर कपूर, दीपिका पदुकोणच्या जवानी है दिवानीच्या ऐवजी खो खो झळकणार आहे। यापूर्वी तानी चित्रपटाच्या बाबतही मल्टीप्लेक्स चालकांनी अडवणूक केली होती, त्यावेळी देखील झी मीडियाच्या बातमीनंतर तानीला न्याय मिळाला होता। यानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर तसंच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकूया। म्हणजे तुम्ही पूर्वज आहात। झी 24 तासचे आभार। कारण काय आहे की मराठी चित्रपटावर जेव्हा जेव्हा संकट ओढवलंय, पहिल्यांदा पाठीशी उभं राहण्याचा एक प्रयत्न तुमच्याकडून नेहमीच झालाय। दुसरं, मला स्वतःला असं वाटतं की हा एक केदार शिंदेचा फक्त मुद्दा नव्हता, एकंदरीतच मराठी सिनेमांच्या सगळ्या रिलीजच्या प्रकरणातला हा भाग होता। तर खूप सॉफिस्टिकेशन पद्धतीने आम्ही हा लढा दिला आणि आज मला सांगायला आनंद वाटतोय की मल्टीप्लेक्स तर आमच्या ताब्यात आलेलेच आहेत, पण अख्ख्या महाराष्ट्रात 31 मेला खो खो निश्चितच सगळ्यांना बघायला मिळेल। काल केदार शिंदे आणि मनसे चित्रपट सेनेकडे तक्रार केली होती की त्यांना प्राईम टाइम मिळत नाहीये, थिएटर्स मिळत नाहीयेत आणि ही बातमी झी 24 तास देखील उचलून दिवसभर त्यांनी तर बातमी केली होती। त्यानंतर आदरणीय राज ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार सर्व मालकांना काल दुपारी आमच्याकडनं पत्र केलेलं आहे। 24 तासाच्या आज जर का चित्रपट गृहामध्ये स्क्रीन्स नाही मिळाले तर त्यांना तीव्र आंदोलन करेल। आज आतापर्यंत माझ्याकडे लिस्ट आल्यानुसार ज्या ज्या ठिकाणी केदार शिंदे यांना प्राईम टाइम हवे होते तिथे तिथे त्यांना मिळालेलं आहे। मला आज झी 24 तासचे आभार मानतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।